नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. गणेशोत्सवाची चाहूल. पेणच्या गणपती कारखान्यांमध्ये लगबग शिगेला. अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची चाहूल आता स्पष्टपणे लागली असून पेण तालुक्यातील गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये सध्या प्रचंड लगबग सुरू आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कारागीर आणि कामगार मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोठे मूर्तींवर रंगकाम सुरू आहे, तर कोठे अलंकार, दागिने आणि वस्त्र सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. काही कारखान्यांमध्ये अंतिम फिनिशिंग आणि पॅकिंगची धावपळ सुरू असून मूर्ती वेळेत राज्यभर आणि देशातील विविध भागात पोहोचाव्या यासाठी उत्पादकांची धांदल उडालेली दिसत आहे. पेणचा गणेश मूर्ती उद्योग हा येथील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा मानला जातो. वर्षभर हजारो कारागीर आणि कामगार या उद्योगाशी जोडलेले असतात. गणेशोत्सव जवळ येताच या उद्योगाला अक्षरशः सुगीचे दिवस येतात. सध्या प्रत्येक कारखान्यात उत्साह, धावपळ आणि कामाचा वेग पाहायला मिळत असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पेणमधून तयार होणाऱ्या आकर्षक आणि देखण्या गणेश मूर्ती महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशातही पाठवल्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण पेण तालुक्यात गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून बाप्पाच्या आगमनाची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.